तर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पद्माकर. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, चौथा सामना. या आधीचा सामना जिंकला आगासन संघानं. या आधीचा सामना जिंकलाय मोठी देसाई संघानं आगासन संघाला परास्त करत असताना. पहिला चेंडू पद्माकर, स्ट्रायकिंग सोमनाथ. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, दिशेपासून भरकटलाय गोलंदाज आणि पंच वाईट चिकून करतात. अतिरिक्त अशी एक धावे, त्या एक धावेच्या मदतीनं खातं खोललं जात आहे जगदंब वाकलन या संघाचं. इथे मात्र पूल केलाय चेंडूला, पूल होते सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आहे तो चौकार. डीजे चौकार येतोय. चौकारीनं धावसंख्या वाढते, धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. सोमनाथ इथे मात्र चांगली सुरुवात देत असताना आपल्या संघाला महेंद्र मात्र पुरस्कृत दीपकदादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका, कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून काढला चेंडूला, सीमा रेषेच्या बाहेर जाईल चेंडू. 4 धावांसाठी आईल चौकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते सोमनाथच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात इथे मात्र जगदंब वाकलन संघाची पाहायला मिळते. तिसरा चेंडू इथे मात्र पुल्लोर लाईनचा चेंडू, रिव्हर्सच्या माध्यमातून बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती हा येतोय तिसरा चौकार सोमनाथच्या बॅटमधनं. डीजे धन्यवाद डीजे. 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धप्पलकेवरती पाहायला मिळतीये 13 धावा. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला गोलंदाज पद्माकरनं, त्यानंतर मात्र 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकलेत सोमनाथ गायकरनं. चांगली फलंदाजी इथे मात्र सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता सोमनाथनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होती. मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप सारे मान्यवर येऊन गेले त्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत गोलंदाज पद्माकरच्या माध्यमातून. 3 चेंडूवरती 3 चौकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू. इथे मात्र पुल्लोर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका सोमनाथच्या बॅटमधनं, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर सचिन येतोय दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी करत असताना 16 धावा कुठल्यात, 17 धावा कुठल्यात दीपकदादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन या संघानं.
स्ट्रायगनवरती फलंदाज प्रथमच येईल. या दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू खेळण्यासाठी गुरुनाथ गायकर, सोमनाथ गायकरने इथे मात्र जबरदस्त सुरुवात आपल्या संघासाठी. 17 धावा कुठल्याच पहिल्या षटकामध्ये 4 चौकार ठोकलेच सोमनाथनं. पहिला चेंडू इथे मात्र फुल्लोरचा चेंडू. सोमनाथने ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्याच प्रकारे सुरुवात केली आहे, ती म्हणजे गुरुनाथनं. 4ने धावसंख्या वाढेल, धावसंख्या डबल वरती पाहायला मिळेल 21 धावा. धन्यवाद डीजे. तर ज्या प्रकारे सोमनाथने सुरुवात केली त्याच प्रकारे स्वतःच्या इनिंगची सुरुवात इथे मात्र गुरुनाथ करत असताना आणि 4ने धावसंख्या वाढते, धावसंख्या डबल बिनगाडी बाद 21 धावा. चांगली सुरुवात इथे मात्र जगदंब वाकलन संघाची. इथे मात्र हलक्या त्याने खेळून काढलाय, स्क्वेअर लेगला काढले, येतोय चेंडू कव्हर पॉइंटला येतो चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या डबल 22 धावा. चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते दोन्ही बंधुराजांच्या माध्यमातून. सोमनाथ गायकर तसेच गुरुनाथ गायकर हे दोन बंधुराज सलामीला येत असताना धावसंख्या डबल 22 धावा पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या दुसऱ्या षटकातील. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सर्कल पाबंदीचं षटक हाताळत असताना, दुसरा षटक हाताळत असताना 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. इथं सोमनाथ जबरदस्त फलंदाजी करतोय, कल्पेश येतोय चेंडूवरचा, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे कल्पेशच्या माध्यमातून स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या डबल पाहायला मिळते 23 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन या संघानं. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील, इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते करण आले होते चेंडूवरती, नो मॅच लाईन मध्ये पडतोय आणि चेंडू घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. करण क्षेत्ररक्षण केलं होतं, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला होता पण सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू घेऊन आणि हा येतो चौकार गुरुनाथच्या बॅटमधनं. तयार झालाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र लोरलेनचा चेंडू होता, दाद मागितली जाते पंचांकडे. बॅटच्या माध्यमातून एक धाव येते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या डबल 28 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत गोलंदाजांना. 11 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू फेकल्यात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर गोलंदाज पद्माकरनं 17 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत सचिननं 5 चेंडू फेकल्यात आणि 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू इथे मात्र शेवटचा चेंडू फुल्लर लेनचा भिरकावून दिला चेंडूला आणि चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आईल चौकार डीजे. पंच प्रवीण
दादा आपण स्पीडअप करायचं आहे. तर दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकीवरती 32 धावा. 32 धावांची भागीदारी इथे मात्र पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारी पाहायला गेलं तर 52 धावांची भागीदारी सागाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर भूषण येतोय तिसऱ्या षटकामध्ये. भूषण भाने स्ट्रायकरवरती फलंदाज असेल गुरुनाथ गायकर आणि नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज सोमनाथ गायकर याने आक्रमक सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिला चेंडू भूषणचा इथे मात्र तेरास गेंद चेंडू पाहायला मिळतोय. भूषणच्या माध्यमातून हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला आणि एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलकीवरती 33 धावा. एकही गडीबाद आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला करता आला नाहीये. भूषण आलाय तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती भूषणच्या एक धाव आली आहे आणि स्ट्रायकिंगवरती फलंदाज आता मात्र आक्रमक फलंदाज सोमनाथ गायकर वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी इथे मात्र सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चौकार आणि एक सिंगलच्या माध्यमातून 21 धावांवरती खेळतोय. तर गुरुनाथ इथे मात्र 11 धावांवरती खेळतोय. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील इथे मात्र रिवर्सच्या माध्यमातून हलक्यातून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सोमनाथनं, नकार दिलाय गुरुनाथनं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी इथे मात्र दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येला आकार देत राहिलेत. पहिल्या षटकापासून अनामारी करत राहिलेत. चांगली फलंदाजी करतायत. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. कारण येईल चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धपलकावरती 36 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी इथे मात्र दोन्ही फलंदाज करतायत. 3 चेंडू आणि 36 धावा. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. इथे मात्र पुल्लोर लेनचा चेंडू भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. तर चौथ्या चेंडूवरती षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धपलक्यावरती 6 ने वरते. धावसंख्या 42 धावा. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 5वा चेंडू इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक कल्पेश बाणे येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय सोमनाथच्या माध्यमातून आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती जाऊन टेपली आहे. ती म्हणजे 44 धावा. या षटकामध्ये आत्तापर्यंत गोलंदाज भूषणनं 12 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंगवरती फलंदाज गुरुनाथ. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू पुन्हा एकदा खोलून काढलाय. पुन्हा एकदा लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक येईल. लॉंगॉफवरनं कल्पेश. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती धावपलकावरती 46 धावा. डीजे.
करायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. आडवली संघ स्पीडअप करायचा आहे, कारण की आजचा शेवटचा दिवस, एक सामना अधिक खेळायचा आहे. तर धावसंख्या वरती पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. इथे मात्र चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात देत आहेत दोन फलंदाज. चांगली भागीदारी इथे मात्र पाहायला मिळते. 46 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर या स्पर्धेत सर्वोत्तम भागीदारी पाहायला गेलं तर चिन्मय आणि सचिनची 52 धावांची भागीदारी आहे. त्यानंतर मात्र आता मात्र सोमनाथ आणि गुरुनाथ हे 46 धावांची भागीदारी दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटक पूर्ण झालेत आणि भागीदारी पाहायला गेलं तर 46 धावांची आणि 46 धावा इथं मात्र पूर्ण केल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज करणला पाचारण करण्यात आलं आहे. तर स्ट्रायकरवरती आता मात्र सोमनाथ असेल. या चेंडूवरती पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल सोमनाथ. चौथ्या षटकातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण भाणे. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि होतीये ती चूक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र पूर्ण केली जातीये सोमनाथ आणि गुरुनाथच्या माध्यमातून आणि दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 48 धावा बिनगाडी बाद. तर आमचे प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर पांडुरंगजी दीनानाथ संते उसरगर गाव समाजसेवक यांचं इथं मात्र आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे आणि गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. एक धाव येते पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 49 धावा. तिसरा चेंडू चौथ्या षटकातील गोलंदाज करण. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती मिड विकेटचा आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. गुरुनाथ डीजे, धन्यवाद डीजे. तर आमचे प्रमुख अतिथी पांडुरंगजी दीनानाथ संते इथे मात्र उपस्थित झालेले आहेत आणि या मैदानासाठी ज्याने मोलाचं सहकार्य केलंय विशाल मात्रे, तसेच पांडुरंगजी दीनानाथ संते यांच्या माध्यमातून हा मैदान उपलब्ध करण्यात आलाय. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय नवीन फलंदाज साई येतोय. धावसंख्या फलकावरती 49 धावा, 49 धावांची भागीदारी इथे मात्र ब्रेक करण्यात येते करणच्या माध्यमातून. 3 चेंडू समाप्त झाल्यात, 3 चेंडू फेकल्यात, 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय गोलंदाज करण. चौथा चेंडू चौथ्या षटकातील, इथे मात्र फुल्लोर लाईनचा चेंडू, लोअर फुलटो चेंडू होता, क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती इथे मात्र संतुष्ट मानावी लागते आणि 50 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत दीपक दादा प्रतिष्ठान जगदंबा वाकलन संघाच्या. आज पाहायला गेलं तर जगदंबा वाकलन संघाला महेंद्र दादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलाय. चार चेंडू 50 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका साईच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. कल्पेश येतोय लॉंग ऑफ वरनं, एका धावेचा अवधी होता, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव येते, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 51 धावा. या षटकामध्ये करणनं कमबॅक केलाय, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकल्यात, एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय आणि 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. शेवटचा चेंडू स्ट्रायकरवरती सोमनाथ, इथे मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता सोमनाथनं. एक धावेत या चेंडूवरती षटक समाप्त होते चौथं आणि चौथ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केला एक. डीजे
कुली संघ लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा भूषणला पाचारण करण्यात येत आहे. ज्या गोलंदाजाने तिसरं षटक आदळलं होतं तोच भूषण येतोय. धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते 52 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या इथे मात्र उभारली आहे. 13.00च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे ती जगदंबा बाकल्यान संघानं. भूषण येतोय शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू स्ट्रायकिंगवरती सोमनाथ. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय भूषणच्या माध्यमातून. यॉर्कलेनचा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू चांगला फेकलाय भूषणच्या माध्यमातून. अद्यापही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या धपलकेवरती 52 धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती फलंदाज सोमनाथ. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकलाय सोमनाथच्या विरोधात भूषणनं. दुसरा चेंडू 5व्या षटकातील स्ट्रायकिंगवरती. इथे मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न स्ट्राईक येण्याचा प्रयत्न केला जातोय आणि विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल सोमनाथला. सोमनाथच्या माध्यमातून दुसरा धक्का बसतोय जगदंबा वाकल्यान संघाला. डीजे परतावा लागेल. डीजे धन्यवाद. डीजे नवीन फलंदाज संकेत गायकवाड. 5वा चेंडू स्ट्रायकिंगवरती साई. इथे मात्र साईच्या बॅटमधनं जबरदस्त फटका. इथे मात्र प्रॉपर टायमिंग होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी साईच्या बॅटमधनं येतोय षटकार. डीजे तर षटकार येतोय साईच्या बॅटमधनं. षटकारानं धावसंख्या वाढते. धावसंख्या डबलवरती 59 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सत्रातील. पहिल्या सत्रातील चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमातून. यॉर्कलिनचा चेंडू इथे मात्र काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय चुकी करतोय आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावसंख्या डबलवरती. उर्वरित 5 षटकामध्ये
63 धावा आणि 64 धावांचा इथे मात्र लक्ष ठेवण्यात आलाय जगदंबा वाकलन संघाच्या माध्यमातून आडविली संघासमोर. आडवली संघासमोर. तर यापुढील धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक घारिवली गावचे बुलंद आवाज पंडितदादा पाटील. धन्यवाद सिद्धेश. तर सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय तो दीपकदादा प्रतिष्ठान जगदंबा वाकलन विपक्ष एकविराई माऊली आडिवली असा सामना आपण पाहतोय. पहिल्या 5 षटकांमध्ये वाकलन संघानं धावा कुठल्यात त्या 63 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 64 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते आडिवली संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग आडिवली संघ कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. तर ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले ते मॅरेथॉन ग्रुप मुलुंड मयूर शहा, आदरणीय विनोददादा पाटील काटे, आदरणीय काशीनाथदादा पाटील काटे, आदरणीय रमाकांत मडवी दातिवली, आदरणीय गणेश मुंडे आगासन, दीपक जाधव आगासन, चरणदास मात्रे दातिवली, आदरणीय शिवदास मामा पाटील बेतवडे, आदरणीय रवींद्र सुदाम मात्रे देसाई, आदरणीय नरेश बाळू मुंडे आगासन, आदरणीय पांडुरंग दीनानाथ संते उसरगर, आदरणीय सचिन भोईर साबे, आदरणीय निलेश पाटील साबे, आदरणीय विनोद काळन आजदे, आदरणीय रोशन पाटील बेतवडे, आदरणीय सुजित नलावडे डोंबिवली, आदरणीय नवनीत पाटील म्हातार्डी, आदरणीय जयदीप भोईर बेतवडे, आदरणीय जयेंद्र चाहू पाटील बेतवडे या सर्व मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तर वळूया सामन्याकडे. सामना आपण पाहतो तो वाकलन विपक्ष आडिवली. वाकलन संघानं पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये धावा कुठल्या त्या तब्बल 63 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 64 धावांचं लक्ष घेऊन आडिवली संघ हे 2 सलामीचे फलंदाज मैदानात उतरतील. आजच्या दिवसाचा उच्चांक पाहिला आपण तर सागाव संघानं तब्बल 70 धावा पहिल्या सामन्यामध्ये कुठल्या होत्या मात्र तो संघ दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाला. सलामीची जोडी आपण पाहतो आडिवली संघाची पप्पू आणि करण ही सलामीची जोडी. तर पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ गायकर. सामन्याला इथे सुरुवात होते 30 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष. सोमनाथ गायकर सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू काढलाय, क्षेत्ररक्षण चांगलं होते बघा, अन्यथा कदाचित चौकारी गेला असता. पहिल्या चेंडूवर फलंदाजांना 3 धावा एकवटल्या. चांगली सुरुवात आपण पाहतोय ती आडिवली संघाच्या माध्यमातून, कारण या दोन फलंदाजांना माहित आहे 64 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर तुम्हाला करावा लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर थोडंसं दडपण असतं, कारण क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते. फक्त 2च क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवर असतात, त्यांना लक्षात घेऊन इथं गोलंदाजी करायची येते सोमनाथ गायकर या गोलंदाजाला. बिनबाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोल टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला गेला, सुरेख फटका आपण पाहतोय. नक्कीच बघा सातत्याने या 2 चेंडूंवर कशी या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि तितकीच चांगली साथ क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून या गोलंदाज सोमनाथला लाभते. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला जर विचार केलाय दोन फलंदाज सुद्धा चांगला प्रयत्न करताना दिसत आहेत. तर 4 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना 64 धावांच्या लक्षाचा इथं आडिवली संघ दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करतोय. इथं मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिल्या विकेटचं इथं पतन होतंय, फलंदाज बाद होतात. पप्पू बाने बॅक टू पॅव्हिलियन. संघाची, कारण 64 धावांचं लक्ष चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. 63 धावा कुठल्या वाकलन संघानं. आणि सोमनाथ गायकर एक अनुभवी गोलंदाज, पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजानं आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू अतिशय वेगानं हाताळला होता गोलंदाजानं. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, 4 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूचा जर विचार केला तर गडी बाद झाला आणि चौथा चेंडू निर्धाव हाताळला. तर 4 चेंडूंमध्ये या गोलंदाज सोमनाथनं फक्त 3च धावा खर्च केल्या, 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. इथे मात्र ऑफसाईडला खेळताय, चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये व्यवस्थित दाखल झाला नव्हता, तोपर्यंत इथे मिसफिल्ड होते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र बॅकिंग व्यवस्थित नव्हती, अन्यथा 2च धावा झाल्या असत्या. मात्र इथे मिसफिल्ड झाली, बॅकिंग व्यवस्थित नसल्या कारणानं 1 धाव येते धावफलकावर. एकूण 3 धावा येत आहेत धावफलकावर आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच सोमनाथ गायकर चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचाने इशारा केलाय षटक संपतंय आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते सोमनाथ गायकर, या गोलंदाजानं फक्त 7 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केलाय. दिवस आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय आणि SMDच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. तो गोलंदाज तयार होत आहे, दुसरं षटक मार्गस्थ. शिवदास गायकर येत आहेत. पहिलं षटक हाताळतो गोलंदाज येतो सोमनाथ गायकर, फक्त 7 धावांचं षटक हाताळलं, चांगली गोलंदाजी. आता मात्र येतात ते शिवदास, तर शिवदास दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतील ते पाहावं लागेल. मात्र इथून 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये उर्वरित 57 धावांचं लक्ष मात्र इथं आडिवली संघाला गाठावं लागेल. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात
बिग विकेट, फलंदाज इथे माघारी परततायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते सोमनाथ, फक्त 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज शिवदासनं. इथे मात्र मोठा फटका येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. फलंदाजाच्या बॅट मधनं येतो तो षटकार आणि इथून खऱ्या अर्थाने धोक्याचा इशारा दिलाय फलंदाज आपण पाहतो दीपकनं. इथून खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात केली या फलंदाजानं, कारण 2 गडी लवकर बाद झाले. 64 धावांचं लक्ष्य आहे आणि तिथून इथे जबाबदारीने फलंदाजी करताना दिसतो हा फलंदाज. इथे मात्र वेगात बदल केला, संत गतीने चेंडू हाताळलाय आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मागच्या चेंडूवर षटकाराला, तदनंतर आपण पाहतोय शिवदास कमबॅक करतात. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित, 2 बाद 13 धावा. शिवदास बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतो. नेत्रदीपक फटका, प्रेक्षणीय फटका, पुस्तकी फटका आपण पाहतो. फलंदाज दीपकच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. त्यांनी केले तर 64 तुम्ही का करू शकत नाही? करू शकता, मात्र सातत्याने ती फलंदाजी करावी लागेल. ऑफ साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर येतोय तो दीपकच्या बॅट मधनं चौकार. माझे 2 सहकारी माघारी परतलेत, मात्र इथून मला जबाबदारी घ्यायची आहे आपल्या संघासाठी. ती दाखवून दिली गोल फलंदाज दीपकनं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरं इथं संपतंय आणि धावा आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 21 धावा. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21. येणारी षटक शिल्लक असतील ती 3. 18 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची गरज असेल ती 43. सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सांघिक तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येत आहेत. बॅकफुटला गेले, दिशा दिली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघा सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहेत वाकलन संघाचे क्षेत्ररक्षक. कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तशाच पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. कारण 64 धावांचा लक्ष्याचा डिफेन्स तुम्ही इथं दुसऱ्या सत्रामध्ये करताय. मात्र दीपकचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यानंतर या फलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. 14 धावा एकवटल्या या 2 फलंदाजांनी आणि 22 धावा आपण पाहतो धावफलकावर. सोमनाथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथं
चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतो. सोमनाथ अनुभवी गोलंदाज, कारण ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावांचं षटक हाताळलं होतं, शिवदासनं मात्र तब्बल 14 धावा खर्च केल्या. इथून मात्र जबाबदारीचं भान ठेवून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. कारण दोन्ही संघासाठी पहिला सामना आहे. पहिला सामना फार महत्त्वाचा असतो. पहिला सामना जिंकला तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकून राहाल. सोमनाथ पुन्हा एकदा तयार. खोलट टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला, चांगला फटका आपण पाहतो. दीपकच्या बॅटमधनं पहिली धाव वेगाने घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने आपण पाहतो वाकलन संघ क्षेत्ररक्षण करतोय. आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं त्यांच्या फलंदाजांनी 63 धावा कुठल्या, 64 धावांचा डिफेन्स येतो दुसऱ्या सत्रामध्ये करतोय तो वाकलन संघ. मात्र 64 धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथं मात्र आडवलीच्या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑफ साईडला आपण पाहतोय चांगला फटका, फलंदाजाला चकवला चेंडूनं. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतोय तो सीमारेषेच्या बाहेर फरार, येतोय तो चौकार. दीपक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कल्पेश. कल्पेश अतिशय चांगली फलंदाजी करतात. सुरुवात केली दीपकनं, त्यानंतर आपण पाहतोय सूत्र हाती घेतली ते फलंदाज कल्पेशनं. या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी फुलते बहरते आणि भागीदारीची गरज असेल ती आडिवली संघाला. 27 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र चांगली गोलंदाजी चेंज केल्यानंतर सोमनाथनं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक निर्धाव चेंडू इथं दडपण वाढवेल आडवली संघावर. आडवली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर सातत्याने तुम्हाला धावफलक हलता ठेवावं लागेल. सरासरी धावगती तुम्हाला चांगल्या पद्धतीने राखावी लागेल. तशा पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. इथे मात्र ऑफ साईडला सुरेख फटका, मात्र फटका फसलाय आणि फलंदाज इथं कल्पेशला मात्र माघारी परतावं लागतंय. बॅक टू पॅव्हिलियन. डीजे 3 षटके इथे संपलेत आणि समीकरण मात्र कठीण होत चाललं आडवली संघासाठी. 12 चेंडूंमध्ये आता मात्र धावांची गरज असेल ती तब्बल 37. इथून मात्र दीपक आणि सचिनला मोठे फटके मारण्याची गरज असेल. 3 षटकं संपली आहेत, ते 3 षटकं तुम्ही विसरा आणि नव्याने 2 षटकांमध्ये सुरुवात करा. याच्या उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज मात्र इथे माघारी परततोय. बिग विकेट फलंदाज दीपक. बॅक टू पॅव्हिलियन. मोठे दिसे संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आयोजक तुम्हाला सूचना करतायत नाणेफेकीसाठी येऊन थांबा, इथं व्यासपीठावर येऊन थांबा आणि आयोजकांशी संपर्क साधा. मोठे देसाई संघाचे संघनायक मयूर असतील, जितच असतील कुणीही या.
ही स्पर्धा आपण पाहतोय जय गावदेवी क्रिकेट संघ बेतोडेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची स्पर्धा. काल आपण पाहिलं वाडेकर संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि आजच्या दिवसातनं या 8 संघांमधनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतो ते पाहायचं. गोलंदाज उद्देश तयार. पहिला चेंडू वेगानं हाताळलाय. पंचांनी केला इशारा, तो वाईट चेंडू आहे. खराब पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाजाला मात्र इथं पंच दंडित करतायत. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 28 वर. अजूनही 36 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 11 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असेल ती आडवली संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुलटा चेंडू इथं फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि मात्र फलंदाजाला इथं माघारी परतावं लागतंय. एका पाठोपाठ एक गडी इथं बाद होतात ते आडवली संघाचे. धन्यवाद डीजे. चला लहान मुलांनी ताबडतोब जा मैदानाच्या बाहेर. अठ्ठावीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा उद्देश ऑन साईडला खेळतायत. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र इथं चुकीच्या पद्धतीने संवाद साधला जातोय आणि फलंदाज मात्र इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. अठ्ठावीस धाव संख्येवर आपण पाहतो इथं आडिवली संघ पूर्णपणे संकटात सापडलाय. इथे मात्र सन्मान दिला. चेंडूला ऑफसाईडला खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. एकोणतीस धावा आपण पाहतोय. एकतर्फी सामना आपण पाहतोय. पकड घट्ट केली आहे सामन्यावर वाकलन संघानं. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करून आतापर्यंत तरी वर्चस्व प्रस्थापित केले या सामन्यात वाकलन संघानं. स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन या नावानं हा संघ सातत्याने खेळत असतो. उद्देश पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बघा. एक छोटासा लहान फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. मात्र बॅट बघा किती वेगाने फिरवण्याचा प्रयत्न दिसतो. एका वेगवान गोलंदाजाला तो सामोरा जातोय. न भीता न डगमगता हा फलंदाज फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला खेळतात मात्र इथं फलंदाज बाद होत आहेत झेलचीच्या स्वरूपात. इथे एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत ते आडिवली संघाचे.
गोलंदाजी विश्लेषण आपण पाहू शकता. पहिल्या षटक हाताळलं गोलंदाज सोमनाथनं फक्त 7 धावा खर्च केल्या. शिवदासनं दुसरं षटक हाताळलं, धावा खर्च केल्या 14. पुन्हा एकदा सोमनाथनं षटक हाताळलं, ते तिसरं, धावा खर्च केल्या फक्त 6. 2 षटकांमध्ये सोमनाथ या गोलंदाजानं धावा खर्च केल्या तर फक्त 13. गोलंदाज तयार. बॅग फुटला गेले. इथं नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का पाहायचंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का पाहायचं, मात्र फलंदाजानं नकार दिलाय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. बघा खेळाडू कक्षांमधून डगआउट मधून आवाज करू नका. अडवली संघ आयोजक तुम्हाला सूचना करतात, वरून आवाज देऊ नका, लक्षात घ्या. सामन्यातली मजा निघून गेली. एकतर्फी सामना आपण पाहतो तो वाकलन विपक्ष आडिवली. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. इथं तोपर्यंत सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करतोय हा जगदंब वाकलन संघ. स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन या नावानं हा संघ खेळतोय. बत्तीस धावा आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळतायत. इथे सराव करताना दिसतात दोन्ही फलंदाज. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सामना आपल्या हातून निसटलाय, तर खेळपट्टीवर थोडासा सराव व्हायला हवाच. याच पद्धतीने 2 फलंदाज फलंदाजी करतायत. कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साईडला खेळतायत. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो, हरकत नाहीये. मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय, ओपन झाला हा सामना वाकलन संघाच्या बाजूने. चला मोठे देसाई संघाचे संघनायक या ताबडतोब. तुमची नाणेफेक करायची आहे. जास्त उशीर करू नका, वेळ घेऊ नका. बघा आयोजक आम्हाला सूचना करतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रिव्हरचा वापर केला आहे, मात्र या चेंडूवर येतो तो चौकार. शेवट गोल करण्याचा प्रयत्न दिसतोय तो आडवली संघाच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. सामना तर कधीच संपलाय, मात्र फलंदाजीचा आनंद खेळपट्टीवर 2 फलंदाज घेत आहेत. गोलंदाज दीपेश तयार. अशा पद्धतीनं एकतर्फी सामना आपण पाहिला तो वाकलन विपक्ष आडिवली. 64 धावांचं लक्ष असताना मात्र पूर्णपणे बॅकफूटला ढकलला वाकलन संघानं आडिवली संघाला, आणि सांघिक कामगिरी उंचावून हा सामना जिंकलाय तो वाकलन संघानं. वाकलन संघाचे संघनायक आणि मोठे देसाई संघाचे संघनायक ताबडतोब या. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर मी सोमनाथ गायकरला आमंत्रित करतोय. 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या फक्त 13, 2 गडी बाद केले आणि 24 धावा या फलंदाजानं कुठून काढला. तर मॅन ऑफ द मॅच सोमनाथ गायकर यायचंय. आणि बघा मोठे देसाई संघाचे संघनायक या ताबडतोब मयूर. बघा तुम्हाला 3 चेंडू